तर किचन घेऊन सुद्धा या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे घेतलेली आहे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं, त्यानंतर टाकलेल्या ह्याच्यात गवारीच्या शेंगा ज्या की स्वच्छ केल्या, त्यानंतर धुवून घेतल्यानंतर मीठ टाकलं, मिठामध्ये त्या 2-3 मिनटं परतून घेतल्या। त्यानंतर इथं बघू शकता आपल्या शेंगा ज्या आहेत मी परत एकदा भाजून घेत आहे। तर इथं बघा शेंगा ज्या आहेत आपल्या भाजून झालेल्या आहेत, 2 ते 3 मिनिट लागतात, जास्त नाही लागत। तर ते काढल्या, परत त्याच कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये टाकलेली आहे राई, ती तडतडली की त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं देखील छान तडतडू दिलं। त्यानंतर टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये कढीपत्ता देखील छान तडतडू दिला। त्यानंतर टाकलेलं आहे त्यामध्ये लसण देखील छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात टाकायचे आहेत 2 कांदे जे की मी कट करून घेतले होते मीडियम साईजचे, तर ते देखील छान असे मी भाजून घेत आहे। त्यानंतर टाकलेला आहे कांदा लसण मसाला बरोबर लाल तिखट, त्यानंतर हळद आणि थोडंसं मीठ घालायचे। आपण शेंगा भाजतो त्यात देखील मीठ टाकलेलं आहे। तर इथं बघू शकता मग टाकायच्या आपण जे काही शेंगा भाजून घेतलेल्या होत्या त्या शेंगा टाकायच्या, 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं छान असं कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून परत 1-2 मिनिटं असे फिरवून घ्यायचे। तर चला झालेली आहे आपली गवारच्या शेंगाची भाजी। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा।